जी आहे ती शिवसेनेची ताकद आहे. तरी देखील राष्ट्रवादी दबावतंत्र शिवसैनिकांना वापरते. कोकणात शिवसेनेची ताकद असताना राष्ट्रवादीला तुम्हाला खासदारकी सोडावी लागली. पालकमंत्री पदासाठी 3 जे आमदार आहेत ते असताना पालकमंत्री पद आता भेटलं नाही. जिल्हा परिषदेत संख्या जास्त असताना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही भेटला. नगराध्यक्ष पद निवडून आलेला पद तुम्हाला राजीनामा द्यावा लागला. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की सुनील तटकरे ह्या सीटसाठी आग्रही आहे. या अशा पद्धतीने दबावतंत्र शिवसैनिकांना वापरून शिवसेनेची कोंडी काढण्याचा प्रयत्न सुनील तटकरे करतील. नाही, ते असं असलं तरी सुद्धा आम्ही नामदार एकनाथ शिंदे साहेबांकडे आमची भूमिका मांडलेली आहे. आदरणीय भरत शेठ गोगावले, आदरणीय आमचे विकास शेठ सुद्धा भेटलेले आहेत. आम्ही सुद्धा जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी भेटलेलो आहोत. या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की आमचे मतदार जास्त आहेत, आपले उमेदवार या ठिकाणी आहेत. अहो, सिंधुदुर्गमध्ये तर एकही मतदार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही राष्ट्रवादीचा एकही मतदार नाही आणि अत्यंत अल्प मतदान आहेत. रत्नागिरीमध्ये फक्त 10 आहेत मतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही उमेदवारी जर राष्ट्रवादी जात असेल तर आम्ही किती सहन करायचा. लोकसभेला आम्ही अन्याय सहन केला, या ठिकाणी पालकमंत्रीपदासाठी मी अन्याय सहन केला, पुन्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही गप्प बसलो आणि आमचा मसला नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून यावून सुद्धा आम्हाला राजीनामा द्यावला आणि उपनगराचे देतो म्हणून सांगितलं. अद्यापही राजीनामा दिला नाही. आम्ही फक्त त्यांचा धर्म पाळायचा आणि त्यांनी मात्र त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा. अशा प्रकारचं शिवसेना सहन करणार नाही. दक्षिण रायगड आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सभा संपन्न झाली आणि या सभेमध्ये आपण पाहिलं सर्व शिवसैनिकांनी, आमचे युवा सैनिक असतील, सर्वांनी एकमुखाने आज या ठिकाणी जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली एक ठराव केला आहे. तो ठराव असा असणार आहे की या ठिकाणी मागील वारंवार अनेक वेळेला या कोकणातील, या रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांवरती आणि शिवसेनेवरती या ठिकाणी महायुतीमध्ये अन्याय झालेला आहे आणि आता यापुढे कदापि शिवसेना अन्याय सहन करणार नाही, ही भूमिका या ठिकाणी सर्वांनी एकमताने घेतलेली आहे. आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळेला सुद्धा आमच्या शिवसेनेकडून आदरणीय विकास शेठ गोगावले त्या ठिकाणी इच्छुक होते, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भरत शेठ गोगावले साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला सुद्धा आम्ही माघार घेतली. कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 3 आमदार असून सुद्धा एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आणि आता सुद्धा त्या ठिकाणी या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेना 1 नंबरचा पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला जर उमेदवारी मिळाली नाही तर त्या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिकांनी एक निर्धार व्यक्त केला आहे की काही झालं तरी शिवसेना ही निवडणूक लढणार आणि सन्मान्य विकास शेठ गोगावले साहेब यांच्या रूपानं या तरुण आणि तडफदार आक्रमक असा शिवसैनिक आमदार या ठिकाणी होणार, अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.